ही अशा पद्धतीने भाकरी बनवली ना की तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि गोल आकारात भाकरी नक्की बनवता येईल. तर काय करायचं, परातीमध्ये आपल्याला हवं तेवढं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून एकदम मऊ असा होईपर्यंत गोळा मळून 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 घ्यायचं आणि त्याला खूप असं एकजीव करायचं. म्हणजे काय होतं, भाकरीला चिरा पडत नाही किंवा भाकरी अशी राट होत नाही, मऊ मऊ भाकरी तयार होते. म्हणजे कसं, काही काहींच्या घरामध्ये एकदम मऊ मऊ लुसलुशीत भाकरी आवडते, तर काही काहींना थोडीशी कडकसर भाकरी आवडते. पण जवळजवळ वृद्ध जे लोक आहेत, म्हातारी माणसं, त्यांना सगळ्यांना मऊच भाकरी आवडते. अशा प्रकारे एकदम मऊ लुसलुशीत अशी भाकरी तयार होते. आणि बघा, आपली भाकरी मळताना एकदम मऊ मऊ मळून मळून पीठ घेतल्यानंतर काय होतं, दोन्ही हातांनी पीठ मळून घेतलं की कसं एकदम छानशी भाकरी फुलायला बनवत होते. म्हणून एकदम मळून 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 घ्यायचं पीठ. आणि बघा, अशा बोट लावलं की असं मऊसूत वाटलं पाहिजे पीठ. मग त्याची गोल गोळा करायचा छानसा आणि भाकरी थापायला घ्यायची. थापताना काय करायचं, पहिल्यांदा परातीमध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचं गोलाकारमध्ये थोडंसं पसरवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, भाकरी इकडे तिकडे चिटकत नाही. आणि एका हाताकडेला लावून दुसऱ्या हाताने थोडीशी मोठी करायची आणि मग दोन्ही हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची. दोन्ही हातांनी सलग भाकरी थापली गेली पाहिजे. म्हणजे एका हाताच्या करंगळीने कडा थापल्या गेल्या पाहिजे आणि एक हात बरोबर मधोमध फिरला पाहिजे. म्हणजे काय होतं, जाडसर भाकरी होत नाही, सलग भाकरी होते आणि मग ती फुलते पण छान आणि दिसायलाही छान वाटते. कुणी आलं तरी आपल्याला प्रश्न पडत नाही, अरे वा, आपल्याच भाकऱ्या पाहून आपल्यालाच आनंद होतो, हो की नाही. मग छानसा तवा गरम झाला की एकदम तवा खूप तापलेला पण नको आहे, एकदम छानसा असा तवा तापलेला पाहिजे. कमी तापलेला असला तरी पण भाकरी व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तवा तापलेल्याकडे पण लक्ष द्यायचं. त्याला असं छानसं पाणी लावून घ्यायचं, खूप पण पाणी लावायचं नाही, मग भाकरी सुकायला वेळ लागतो आणि एका बाजूने जास्त भाजली जाते. अशा पद्धतीने भाकरी भाजली गेली. पाणी सुकत आलं की भाकरीवरचं पाणी सुकत आल्यानंतर पलटी करायची. पाणी पूर्ण सुकून द्यायचं नाही. पाणी जर पूर्ण सुकलं तर काय होतं, भाकरीला अशा चिरा पडतात आणि मग ती खायला वातट लागते. त्यामुळे थोडंसं पाणी असेल तेव्हाच भाकरी पलटी करायची. आणि पलटी केलेली भाकरी पण एकदम व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. म्हणजे काय होतं, ती तुटत नाही. म्हणजे कसं, भाकरी भाजताना आपण जे फिरवतो त्यावेळी तिचा तुकडा पडत नाही, आपल्याला भाकरी पण छान भाजता येते. ते जर ती भाजलेली नसेल व्यवस्थित तर मग तिचा तुकडा पडू शकतो, मग आपण केलेल्या भाकरीचा. बघा, आता मी छानशी भाकरी भाजून घेतली, पण त्या भाकरीला थोडंसं मध्ये भाजलेलं नव्हतं. मग मी जरा वेळ पुन्हा भाजून घेतलं, तर आता कशी व्यवस्थित सगळीकडून भाजली गेली. मग तवा बाजूला करायचा छानसा दुसऱ्या शेगडीवरती आणि आपली भाकरी अशी छानशी भाजून घ्यायची. सगळ्या बाजूने एकदम सलग प्रमाणात फिरवली की भाकरी कुठेही जळत नाही, करपत नाही, छानशी अशी एकदम कुरकुरीत भाजली जाते. आणि मग गरम गरम भाकरी आणि अशी एखादी छानशी भाजी, वाव, आनंद. आमच्या घरात एकदम अशी कडकसर तव्यावरून काढलेली आणि अशी गरम गरम भाकरी खायला खूप सगळ्यांना आवडते. पण काय होतं, आमच्या अंडा भुर्जीच्या दुकानामुळे, हॉटेलमुळे आम्हाला दरवेळीच ताजं अन्न खायला नाही मिळत. त्यामुळे कधी वेळ असेल तर आधी स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर आम्ही जेवतो. त्यामुळे थंड होऊन जातं, पण तरी पण सगळेजण मानून घेतात. तर कशी वाटली माझी भाकरी? तुम्हाला जर एकदम परफेक्ट भाकरी शिकायची असेल तर माझ्या ट्रिक्स नक्की वापरा आणि खरंच तुम्हाला अशा पद्धतीची भाकरी छानशी बनवता येईल आणि खायलाही आवडेल. जर तुम्हाला